नमस्कार मित्रांनो. काल मी बॉर्डर 2 बघायला गेलो होतो. तर यूट्यूबवर काही सांगताय लोक की मूव्ही चांगला नाही आहे, मूव्ही असा आहे, ओव्हर ॲक्टिंग आहे, ग्राफिक असे आहे, तसे आहे. अरे ते ग्राफिक्स आणि त्याच्याशी आपल्याला टेक्निकल काय करायचं आहे? आपण एवढी टेक्निकली का? आपल्याला इमोशन कळतात, देशाबद्दलचे इमोशन कळतात, त्यांच्यावाली ॲक्टिंग कळते, त्यांनी कसं काम केलं हे कळतं. आपण ते बघा ना, ते ग्राफिक आणि ते त्याच्याशी आपल्याला काय घेणं? अरे ते सनी देओलने काय ॲक्टिंग केली त्यांनी. त्याच्या आवाजावर थिएटरमध्ये शांतता पसरती असा तो ॲक्टर आहे. वरुण धवन आहे, आहान शेट्टी आहे, दिलजीत आहे. सगळ्यांची ॲक्टिंग एक नंबर आहे. तो दिलजीतने दुसऱ्या इंडस्ट्रीत जाऊन बॉलिवूडमध्ये इतकं सुंदर काम केलं आहे ना, तुम्ही एकदा बघा त्याला जाऊन. एकदम भारी आहे. आणि हे जे बाकीचे आहे ना सटराफटरा जे सांगत आहे की मूव्ही चांगला नाही आहे, बघू नका आणि चौघातली नामकं केलं नमकं केलं, यांचं काहीच ऐकू नका. देशबद्दलचं प्रेम त्यांच्या मनात आहे ना, त्यांनी जा नक्की बघा बॉर्डर 2. आपल्या लहानपणीचा मूव्ही हिरोटिकल मूव्ही म्हणजे आपला बॉर्डर होता. बॉर्डरमधली जी ॲक्टिंग होती, बॉर्डर मूव्ही जर यांनी बघितला ना, तर हे काय म्हणते माहिती आहे की हे काय नकली बनवली आणि खरंच ते नकली होतं, पण त्यावेळेस आमच्यासाठी ते ओरिजिनल होते. आम्हाला त्याच्या ते इमोशन होते, त्या भावना होत्या, त्या कळत होत्या. आजकालच्या यांच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही स्वतः जा बघा. देशाबद्दलचा पिक्चर कसाही असू, कसाही मूव्ही, आपलं काम आहे तो बघणं. तेव्हा आपल्या सैनिकांना, आपल्या जवानांना थोडासा हौसला भेटतो, कळलं का? आणि तेव्हा आपल्या देशावर पिक्चर बनणं चालू होईल. हे असं जर आपण डिमोटिवेट जर केलं ना, तर पिक्चर तर येणं बंदच राहील. मग पिक्चर कसे येतील? लव्ह स्टोरी आणि भंगी चांगले पिक्चर येतील. येते का बॉलिवूडमध्ये एकतरी पिक्चर चांगले येते का? साऊथ इंडस्ट्रीने कसे पिक्चर काढतात, कशी स्टोरी राहते, युनिक स्टोरी राहते. त्यांचे जर नीट पिक्चर पाहिले तर त्याच्यामध्ये पोलीस, आर्मी जास्त समावेश. आणि आपल्याकडे काय आहे? मस्त पिक्चर काढायचे आणि लव्ह स्टोरी, त्याला चव न देऊ. तो आमिर घर का लडका, आमिर घर की लडकी. याच्यात काही मजा नाही मला असं वाटतं. तुम्ही हा पिक्चर नक्कीच जाऊन बघा आणि माझं बोलणं राहतं क्लिअर कट. त्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर सॉरी.